नाही चोरट्या, तर मला काही बसायला गादी नाहीये का? माझ्या परमात्म्याने मला एवढी लंबी शक्ती दिलेली आहे की जेणेकरून मला त्याची गादी बनवता येते. अंगदाने आपला पराक्रम दाखवला. एवढंच नाही, त्यानंतर त्यांनी सांगितलं एक माकड आलं आणि तोंडाला काळं लावून गेलं, आमची लंका जाळून गेलं, आणि आता तुझा पराक्रम दाखव. त्यावेळेला सांगितलं, अरे खरोखर तू जर सीता चोरून आणली असेल, साधूच्या वेशाने भुलवून जर माझी सीता माता तू आणली असेल, आणि तू जर तिच्याशी लग्न करण्याचा इच्छुक असेल, आणि तुला जर माझ्या रामाशी युद्ध जिंकायचं असेल, तर फक्त हा पाय ठेवलेला उचलून दाखव. जर एक पाय तू हलवून जरी दाखवला तरी सुद्धा सीता माता तुला सोडून दिली आणि आम्ही वापस जाणार. माझ्या रामाच्या तर्फे मी तुला वचन देतो. रावणा, हलव पाय. सर्वांनी मोठे मोठे मिशाचे मंडळ उठले आणि पायाला झटके घेतले. पाय किंचित सुद्धा हल्ला नाही, कारण हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. या अंगदाचे पाय धरले, भगवंताची भेट सर्वांना झाली आणि देवाकडे पाहत असताना जीव गेला सर्व राक्षसांचा, त्यांना मोक्ष मिळाला. परमात्म्याकडे पाहत असताना, कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, त्यांच्या सुखाला पारावार राहिला नाही. असा अंगदाचा पराक्रम केला. त्यानंतर उद्धव झाले, पुढच्या अवतारामध्ये उद्धव झाले द्वापार युगामध्ये, आणि एवढं ज्ञान प्राप्त केलं, एवढं ज्ञान प्राप्त केलं, निर्गुण तत्वापर्यंत गेले. आणि म्हटलं याचं कशाला नाव घ्यावं लागतं? नाव घेण्याची काय गरज नाही, कारण याला नावच नाहीये. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण